त्या ट्युशनबद्दल तुझं काय मत आहे? प्रथम विद्येची आराध्य दैवत माता सरस्वती यांच्या प्रतिमेला वंदन करते आणि माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. तर इथे मी माझ्या ट्युशनसाठी एक ॲक्रॉस्टिक तयार केलेलं आहे, ते मी सर्वात आधी तुम्हाला सांगते. टी आणि यू हे थॉरो अंडरस्टँडिंगसाठी स्टँड करतात. आय म्हणजेच इंटरॅक्टिव्ह टीचिंग, त्यानंतर टी हा 10 टाइम्स रिव्हिजनसाठी आहे, आय इंडस्ट्रियस म्हणजेच हार्डवर्किंगसाठी आणि ON हे ऑन टाईमसाठी स्टँड करतात. अशी ही माझी सर्व गुणसंपन्न ट्युशन आहे. माझ्या या 10वीच्या यशामध्ये माझ्या ट्युशनचे महत्त्वाचे योगदान आहे. ट्युशनच्या टीचरनी मला कधीच एकटं सोडलं नाही. त्या प्रत्येक वेळी माझ्यासोबत होत्या. मला हवं ते स्टडी मटेरियल त्यांनी अवेलेबल करून दिलं. तसेच सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिश या विषयाचा मला कधीच घरी अभ्यास करायची गरज पडली नाही. टीचर सगळं काही ट्युशनमध्येच करून घ्यायच्या, त्यामुळे मला इतका वेळही नसायचा घरी. मॅथ्सचा प्रत्येक चॅप्टर झाला की त्या 100 प्रश्नांचा एक असाइनमेंट द्यायच्या आणि त्या असाइनमेंटमध्ये प्रत्येक गणितात काहीतरी वेगळं कॉन्सेप्ट असायचं आणि त्यामुळेच मला खूप व्हरायटीचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायला मिळाले आणि या प्रॅक्टिसमुळेच मला मॅथ्समध्ये 97 मार्क्स मिळाले. ट्युशनमध्ये प्रत्येक चॅप्टरवर आमची युनिट टेस्ट असायची. युनिट टेस्टमध्ये देखील माझा परफॉर्मन्स खूप चांगला होता आणि तसाच बोर्ड्समध्ये देखील आला. या ट्युशनमध्ये विद्यार्थी कमी असल्यामुळे माझे डाऊट्स हे 1 to 1 इंटरॅक्शननी क्लिअर व्हायचे. तसेच फी कन्सेशन देखील चांगलं मिळालं. इथेच मी माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. मॅडमचं नेचर पण खूप हेल्पिंग आहे आणि तुमचे जे डाऊट्स क्लिअर प्रत्येकीकडे होत नसतात, पण इथे तुम्ही पर्सनली डाऊट्स क्लिअर करू शकता आणि 1 to 1 इंटरॅक्शन. स्टडी मटेरियल पण आपल्याला जर हवं असेल तर ते आपल्याला देतात. तू किती क्वेश्चन प्रॅक्टिस केली होती मॅथ्ससाठी? मॅथ्ससाठी मी फक्त ट्युशनचे असाइनमेंट्सच केलेले. त्याच्या आणि असाइनमेंट्समध्ये किती क्वेश्चन्स राहायचे असाइनमेंटमध्ये 100 बघायला एका लेसनसाठी? सायन्ससाठी माझं प्रिपेअर पूर्ण ट्युशनमधूनच झालं आहे आणि मी घरी वेगळा अभ्यास करायची, म्हणजे टेस्टसाठी जेवढा केला तेवढाच. आणि सायन्सचं क्वेश्चन्स, थेरी वगैरे कन्सेप्ट्स कसे बिल्ड झाले? बिल्डर माझे इथूनच झालं, श्री कोचिंग क्लासेसमधून. आणि लर्निंगचा काही डिफिकल्टीज म्हणजे लर्न करायला सायन्सचे क्वेश्चन्स वगैरे? नाही, लर्निंगला डिफिकल्टी नव्हती. आणि इंग्लिशबद्दल तर मी काही, कारण आधीच इंग्लिश स्पीकिंग कोर्स झालेला असल्यामुळे मला त्यामध्ये काही डिफिकल्टी नाही आली. प्लस केला स्पीकिंग कोर्स पण आणि तो फ्रीमध्ये होता 10th ला. थँक्यू. तुमचं काय मत आहे? 5वीपासून चांगलं शिकवलं. ठीक आहे, रोज शिकवते चांगला अभ्यास लागलं. पण ते समजत नव्हतं तिला, ते अजून विचारायला येते ती कधी पण संध्याकाळी किती वाजता येते. आणि त्यासाठी रात्री खूप वेळपर्यंत जागा लागत होतं मला. झोपूच नव्हती ते. बारावीची झोपून छान मिळते त्याबद्दल तिला बेस्ट करतात. छान पर्सेंटेज मिळाल्याबद्दल आईवडिलांचं पण योगदान असते टीचरच्या सोबत, म्हणून त्यांचा पण सत्कार झालाच पाहिजे. ठीक आहे. आणि माझ्या कोचिंगचं नाव ठेवल्याबद्दल पुन्हा एकदा तिचे आभार मानते. ठीक आहे.